आताच आपण जे व्हिज्युअल पाहिलंय, जो व्हिडिओ पाहिला, ती कुठली स्टंटबाजी नसून भर चौकामध्ये सिलेंडरला लागलेली आग आहे आणि ती आग विझवण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करताना आपल्याला दिसत आहेत. आपण बघू शकता कशा पद्धतीने सिलेंडरने पेट घेतलेला आहे आणि परिसरातील व्यक्ती त्या सिलेंडरची आग विझवण्याचा प्रयत्न करतात. नाशिक शहरातील सातपूर भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. सातपूरच्या श्रमिक नगर भागात गॅस सिलेंडरला आग लागल्याची घटना ही समोर आली आहे. नवीन वर्षातील 1 जानेवारीला अशीच एक पद्धतीने सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना ताजीच असताना आता पुन्हा बुधवारी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना समोर आली आहे. मात्र नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे सिलेंडरला आग लागल्याचं लक्षात येतात स्थानिक नागरिकांनी पाणी, जाड कपडा, अग्निशामक यंत्राच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली. यामुळे सुदैवानं एक मोठी दुर्घटना टळली आहे. ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरला आग लागली त्या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर तिथे एक कारखाना देखील आहे. त्यामुळे पुन्हा जर या सिलेंडरचा स्फोट झाला किंवा एखादी दुर्घटना यामुळे घडली तर यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी संतप्त रहिवाशांनी दिलाय. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र अशा घटना घडू नये म्हणून घरातील किचन कुठे असावे, गॅस संबंधी काळजी कशी घ्यावी, अशा प्रकारचं प्रबोधन होणं हे जरुरी आहे. या संदर्भात प्रशासनाने योग्य ते मार्गदर्शन नागरिकांना करावे अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.